हाय फ्रेंड्स, मी स्नेहा. आज आपण इयत्ता 10वीसाठी इंग्लिश मीडियमसाठी असलेल्या चौथ्या पाठाचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे उपास. आणि याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. अतिशय गमतीशीर विनोदी असा हा पाठ आहे, त्याचा आज आपण अभ्यास करतोय. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत म्हणून पु ल देशपांडे यांची ओळख आहे. कितीतरी गाजलेली पुस्तकं त्यांच्या नावावरती आहेत, रूपांतरित नाटकं आहेत आणि पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींबद्दल त्यांनी जास्त लिहिलं आहे. मतलब हम जैसे सामान्य एक कॉमन मैन, इसके बारे में उन्होंने बहुत अच्छा लेखन किया है. एक मध्यमवर्गीय माणसाचा संकल्प कसा असतो की त्याला असं वाटत असतं की हां, आता मी काहीतरी एखादा निश्चय करतो आणि तो म्हणतो की हां, हे मी पूर्ण करणार. पण बरेच वेळा ही संकल्प पूर्ती होत नाही, मतलब वो निश्चय कंप्लीट नहीं होता है. ऐसा ही एक निश्चय एक कॉमन मैन सोचकर पु ल देशपांडे जी ने इस पाठ में किया है कि उनका वज़न कम करना है. और ये संकल्प उन्होंने करने के बाद क्या क्या किस्से हुए, कि उसमें क्या कौन से उनको एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामध्ये झालेले जोक्स याच्याबद्दल हा पूर्ण पाठ आहे. अतिशय हसवणारा असा गमतीशीर हा पाठ आहे. आपण लक्षपूर्वक हा ऐकूया. उपास म्हणजे फास्टिंग, पण खरं शब्द आहे उपवास, पण बोलताना आपण बरेच वेळा उपास बोलतो. तो शब्द इथे वापरलेला आहे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीचच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस हे कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली, वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नींचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत्तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. सो लेखकाचं असं म्हणणं आहे की जेव्हा मी डिसाईड केलं की मी उपोषण करणार, म्हणजे अजिबात न खाता पिता, ही हकीकत म्हणजे ही गोष्ट चाळीत जाहीर झाली, तो सभी चौल में ये डिक्लेयर हो गया कि मैं अभी उपोषण करने वाला हूँ. और कभी भी हम कुछ नया करते हैं तो ऑब्वियसली हमें कुछ ना कुछ सुनना पड़ता है, कोई ताने सुनने पड़ते हैं. उसी प्रकार पु ल देशपांडे जी को भी सुनना पड़ा. नाही ती भानगड म्हणजे नको त्या गोष्टी करणं, किंवा उगीचंच हात दाखवून अवलक्षण म्हणजे एखादं संकट स्वतःहून ओढवून घेणं, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, मतलब जब पॉसिबल नहीं हुआ तो वो उनकी पर्सनल बातें हो गई. ऐसे कुछ सेंटेंस उनके कान के ऊपर आए. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. लेकिन कुछ भी हो जाए, मैं किसी को भी टीका म्हणजे एखादी चुकीची गोष्ट जी तुम्हाला सतत दाखवली जाते, पण त्या गोष्टीकडे ते लक्ष देणार नव्हते. म्हणूनच ते म्हणतात की मी भीक घालणार नव्हतो. बिकॉज उनका जो वज़न है 181 पाउंड, अगर मैं इसमें केजी में कन्वर्ट करूँ तो 82 केजी उनका हुआ था. और ये बहुत ज़्यादा उनको लगा. इसके लिए वो ऐसा कह रहे हैं की रात्रंदिवस ते कार्ड, म्हणजे पूर्वी कसं असायचं की रेल्वे स्टेशनवर वगैरे कॉईन टाकल्यानंतर एक तिकीट मिळायचं, त्याच्यावरती वजन असायचं आणि पाठीमागे भविष्यसुद्धा लिहिलेलं असायचं. सो तसंच काही कार्ड त्यांच्याकडे आलं होतं, वज़न वाढलेलं होतं. सो वो बहुत विचार कर रहे थे कि अभी मैं क्या करूँ, मेरा वज़न कैसे कम हो जाएगा. इसकी वजह से उनकी नींद भी उड़ गई थी, उनको नींद भी नहीं आ रही थी. लेकिन उनकी जो धर्मपत्नी है वो इसके ऊपर एग्री नहीं थी. इसके लिए उन्होंने कहा की घोरत्तर असता रात्रभर, म्हणजे एकदम शांत झोपल्यानंतर जो आवाज येतो ना, तो असतो घोरण्याचा आवाज. तर अशी दुरुत्तरे मीन्स बॅक आन्सर्स किंवा उलट उत्तरं अशी त्यांना ऐकायला मिळाली. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये इत्यादी शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. सो लेखक ये बोल रहे हैं कि जब मैंने सोचा कि मुझे 2 महीने में एटलीस्ट 50 पौंड वज़न कम करना है, तब उन्होंने एक भीष्म प्रतिज्ञा की. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे एक अढळ निश्चय, अशी एक निग्रह करण्याचा ठरवला आणि मी काही झालं तरी माझं वजन मी कमी करणारच असं त्यांनी ठरवलं. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ना, तेव्हा त्या बाबतीमधल्या त्या गोष्टींमधल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आवडायला लागतात.
फॉर एग्जाम्पल जब वो आहार शास्त्र का बुक पढ़ रहे थे तब प्रोटीन युक्त पदार्थ, चर्बी युक्त फैट्स मतलब चर्बी युक्त द्रव्य मतलब फैट्स, ये सब ये जो वर्ड्स हैं इन वर्ड के बारे में उनको अपनापण महसूस हुआ. माझी आस्था वाढू लागली म्हणजे आपुलकी वाढू लागली या शब्दांबद्दलची. साऱ्या ताटातले पदार्थ न दिसता मला नुसते कैलोरीज दिसायला लागल्या. मतलब जो भी कुछ खा रहे थे उनमें सब उनको कैलोरीज ही दिख रही थी. लेकिन इसमें एक अच्छी बात ये हुई थी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लगले. मतलब जो हमारे आजू बाजू में होते हैं उनको अगर ना हम सजेशन पूछे तो भी वो खुद से देने वाले ऐसे लोग जो खुद को एक्सपर्ट समझते हैं, असे त्यांना तज्ञ म्हणजे एक्सपर्ट असे रोज हमेशा उनको डझनवारी, डझन म्हणजे एका याच्यामध्ये 12 नग असतात. ठीक आहे, असे 12 असे नेहमी त्यांना भेटत होते. आणि इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली, अवहेलना म्हणजे अपमान केला, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. मतलब जो पहले लोग उनका मजाक उड़ाते थे वही वो सजेशन देने के लिए आ गए. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नको. अभी उन्होंने ये दिया फर्स्ट सजेशन कि पहले आपको क्या करना है, बटाटा छोड़ना है, पोटॅटो छोड़ दो. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. किकी जनोबा रेगे. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजीने त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय करतो नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. आता जेव्हा सोकाजी त्रिलोकीकर इन्होंने कहा कि पहले बटाटा छोड़ दो, तो इसके ऊपर जनोबा रेगे नाम का एक इसम म्हणजे एक माणूस, या माणसाने त्याच्यावर जोक मारला. काय की तू बटाट्याची चाळ असं त्यांच्या चाळीचं नाव होतं. पण जर तुला कोणी विचारलं की तू कुठल्या चाळीत राहतो तर बटाटा हा शब्दसुद्धा उच्चारायचा नाही, फिर भी तेरा वजन बढ़ सकता है. ऐसा एक सजेशन जनोबा रेगे इस व्यक्ति ने उनको दे दिया. ये सुनकर, क्योंकि उनकी आदत थी हमेशा नेहमी तिरकट बोलना, जोक मारना, तो उनको बहुत गुस्सा आया. किसको गुस्सा आया? सोकाजी त्रिलोकेकर, इनको बहुत गुस्सा आया और उन्होंने हमेशा जामून टाकले. म्हणजे थोडक्यात त्याला ओरडले की ए इडियट. कोणाला म्हटले असं तर जनोबा रेगेला म्हटलंय, ए इडियट, सगळ्याच गोष्टीमध्ये जोक काय करतो नेहमी. म्हणून त्याने सांगितलं की फर्स्ट जी यादी तू करशील तर पहिल्यांदा आधी बटाटा सोड. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. अजून एक सल्ला, भातानं थोडं लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ, तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. अभी काशीनाथ नाडकर जी ने कहा कि राइस नहीं, आपको तो दाल छोड़नी चाहिए. हमारे कोंकण में मतलब गोवा साइड में ज़्यादा करके सब लोग राइस खाते, तो क्या वो सब फैटी है? ऐसी बात नहीं है. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. अजून 2 सजेशन्स त्यांना आले की आप शुगर भी छोड़ दो और नमक भी छोड़ दो. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलेन. आमच्या हेडक्लारच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, असं बाबू काका म्हणाले कि आपको ऑयली जो भी चीज़ें हैं वो छोड़ देनी है. और ये उन्होंने क्यों बताया, क्योंकि उनका कोई हेड क्लार्क है, उनके वाइफ का वज़न कम हो गया, इसके लिए ये सजेशन दे रहे हैं कि आप लोणी मीन्स बटर, घी सब कुछ छोड़ दो, ऑयली चीज़ें खाना छोड़ दो ताकि आपका वज़न कम हो जाए. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खोळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं. मी मात्र सर्वांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन शुरू केले. तो ये सभी बातें लेखक ने सुनी, लेकिन उन्होंने अपने मन की सुनी.
पहला उपाय, फर्स्ट उपाय उन्होंने क्या किया, आहार परिवर्तन। आहार परिवर्तन म्हणजे आहार म्हणजे डाइट आणि परिवर्तन म्हणजे बदल करणे। उनके खाने की चीज़ों में उन्होंने बदल करना स्टार्ट किया। साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला। पहिल्या दिवशी विशेष फरक वाटला नाही। घरात साखरबंदी जाहीर केली। कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली। मुलांसाठी म्हणून काय ते थोडं गोडाधोडाचं काय ते कर एवढी सवलत ठेवली। मतलब पहले उन्होंने विदाउट शुगर टी लेना शुरू किया। फर्स्ट टाइम उनको ऐसा कुछ लगा नहीं जितना उतना डिफरेंस, लेकिन उन्होंने जाहिर किया कि अभी शुगर घर पे नहीं आएगी। कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उडकायची सक्त झाली। सक्त म्हणजे अगदी कडक कडक शब्दामध्ये। ताकीद मीन्स वार्निंग दी कि किसी भी हालत में शुगर नहीं आनी चाहिए घर पे, सिर्फ बच्चों के लिए कुछ मीठा बनाना है तो बनाओ, एवढी सवलत ठेवली। सवलत म्हणजे थोडक्यात सूट दिली की ठीक आहे चलेगा, बच्चों के लिए सिर्फ आप बनाओ। पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला। भात अजिबात व्यर्ज करणे अवघड होते। व्यर्ज म्हणजे कमी करणं। सो ये बिल्कुल पॉसिबल नहीं था कि मैं राइस कंप्लीटली छोड़ दूँ। म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज केला। मतलब वो शायद 2-3 बार राइस खाते वक्त लेते थे। तो उन्होंने क्या किया कि फर्स्ट जो राइस है वो उन्होंने लिया, बाद में ताक भात खाते थे वो भी लिया, बीच में वो एक बार लेते थे भात मीन्स राइस, वो उन्होंने कम कर दिया। नुसती उकडलेली पालेभाजी खाणे हे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता। पोकळ म्हणजे फोल मतलब तकलाजू, इसमें कुछ ज़्यादा ऐसा कुछ नहीं है कि हम इसके बारे में इतना सोचे, ये नॉट पॉसिबल। याचा अनुभव मी खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळं काय करते याचा अजूनही अंदाज आला नहीं। सो उन्होंने ऐसे सोचा कि मुझे सिर्फ बॉइल सब्जी खानी पड़ेगी, लेकिन क्या इससे क्या फ़र्क पड़ता है, हमेशा तो वैसे ही तो खाता हूँ। और ये मेरी जो वाइफ है वो खाना बनाते वक्त ऐसा और क्या बनाती है, ऐसा वो सोचने लगी। पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला। मतलब फर्स्ट डे उनका एज यूजुअल हमेशा की तरह चला गया, लेकिन सेकेंड डे व्रतभंग मतलब उन्होंने जो उपवास किया था उपोषण, उसको ब्रेक करने का एक प्रसंग आया। भंग म्हणजे मोडणं। पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली होती। मतलब उनका वजन कम कर रहे इसके बारे में जानकारी सभी लोगों को चली गई थी। वार्ता म्हणजे बातमी मिळाली होती। परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली। कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचं असे ठरवून पदार्थ केले होते। बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार। बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता। आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती। सेकेंड डे क्या हुआ, उनका जो कोई कलीग है अण्णा नाडगौड़ा, इसको प्रमोशन मिला था। 6 इयर्स के बाद उनको एफिशिएंसी बार में बहुत फंस कर बाहर आए थे और उन्हें प्रमोशन मिला। अभी उन्होंने पार्टी दी थी पूरे सेक्शन को, और अगर पुला नहीं खाते तो शायद उसको दुख हुआ, ऐसे पुला सोच रहे थे। तो पार्टी दे रहे थे तो हमें खाना तो पड़ेगा, ये सोचकर पुला देशपांडे खाना खाने चले गए। लेकिन वो ऐसा कह रहे कि आचार्य मीन्स कैंटीन का जो शेफ है उसने मिठाई साखर न घालता शक्कर में मिठाई डाली थी। मतलब इतनी मीठी थी। घासा घासा गणित म्हणजे प्रत्येक घासाला प्रत्येक निवाले से सहस्रावधीत कैलोरीज पोटात चालल्या होत्या। सहस्र म्हणजे 1000 कैलोरीज उनके पेट के अंदर चल रहे थे। ये सोचकर उनको जो भी वो खाना खा रहे थे वो अच्छा नहीं लग रहा था। बटाटे वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज, चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज, आणि एवढे सगळे हादुडून म्हणजे खाऊन कसंही खाणं त्याला म्हणतात हादुडून। शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली, मतलब इतनी सारी पार्टी होने के बाद ये सब होता लेकिन उसमें भजिया नहीं थी। तर या भिकोबा मुसळेच्या टोमण्याने ये भिकोबा मुसळे नाम का कोई व्यक्ति है, उसने अण्णा नाडगौड़ा को एक टॉन्ट किया कि भजी के बिना तो पार्टी नहीं हो सकती। तो ये सब सुनने के बाद चेकाळून म्हणजे रागावून
नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली. म्हणजेच मिठाई, बटाटे वडे, वनस्पती मधला अस्सल चिवडा आणि एवढे सगळे ऑइली पदार्थ खाल्ल्यानंतर भजी राहिली होती, ती भजीसुद्धा तिथे मागवली गेली आणि ते सगळं काही पुलंनी खाल्लं. शेवटी मला राहावेना भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्याने सर्वांनी मला वेड्यात काढले. मतलब 6 प्लेट्स खाने के बाद उनको रहा नहीं गया और बाद में उन्होंने कहा की केविलवाण्या स्वरात म्हणजे अतिशय विनंती करणारा असा स्वर, अशा स्वरात त्यांनी म्हटलं की सध्या मी डाएटवर आहे, मतलब अभी मैं डाएट ले रहा हूँ. और इसकी वजह से सभी लोगों ने उनको मूर्ख कहा. सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? अभी ये सजेशन भिकोबा मुसळे नाम की किसी व्यक्ति से आया है. उसका कहना है कि खाने का और वज़न का कोई संबंध ही नहीं रहता है, हमारी राशि में होता है कि हम कैसे रहेंगे. और वो ऐसे कह रहे हैं, बहुत प्राउड फील कर रहे हैं, और वो ये बता रहे हैं कि उन्होंने 21 गुलाबजाम खाए और कभी भी एक्सरसाइज नहीं की. अभी वो पुलंग के बारे में बता रहे हैं कि उनकी जो राशि है वो कुंभ है और लग्न कुंभ ही है, मतलब ये राशि का कोई प्रकार है. अगर तू वायु भक्षण मतलब वायु का मतलब है हवा, हवा भी खाएगा, भक्षण म्हणजे खाणे, हवा भी खाएगा तो भी तू ऐसे ही जाड़ा रहने वाला है. लठ्ठपणा काय आपल्या हातात है, मतलब फैटी रहना थोड़ी हमारे हाथ में, वो तो राशि के हाथ में है. नॉनसेंस, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. अभी ये जगदाळे नाम का कोई व्यक्ति है, उसे ये सुनकर बहुत गुस्सा आया और उन्होंने कहा कि नहीं, आपको रनिंग करना है. रनिंगपेक्षा देखील ना दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंडने उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. सो ये जो कमलिनी केंकरे है, इनका कहना ये है कि रस्सी उड़ी से तो ज़्यादा वेट कम होता है. 40 पाउंड उनके सिस्टर का वज़न कम हो गया. तो आपको रनिंग भी करनी है, रनिंग के सिवा आपको रस्सी उडी मारनी है. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीतले भजे उचलले. सो उन्होंने डिसाइड किया कि अभी मुझे वज़न कम करना है, तो मुझे रनिंग भी करनी है और शाम के वक्त रस्सी उड़ी भी मारनी है. और ये सोचकर उन्होंने 7वीं प्लेट में से एक भजिया जो है वो उठाई. मतलब हम कितना भी सोचें, हमारे मन को हम कंट्रोल नहीं कर सकते, ये उन्होंने बताने की कोशिश की है. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे ज्याचं वर्णन करू शकत नाही असा. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एक दिवशी नुसते पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला आणि कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हक्कलपट्टी झाली. हक्कलपट्टी मतलब किचन में से उनको निकाल दिया, हकलून टाकणे. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही आणि बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल तर अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नहीं मला. कुटुंबाचा म्हणजे यहाँ उनके पत्नी के बारे में उन्होंने कहा है कि जब उन्होंने डाइट करना शुरू किया तो उनके वाइफ ने भी बहुत अच्छे से उत्साह से उन्हें बहुत अच्छे कुछ पदार्थ, चमत्कारिक पदार्थ उनके थाली में आने लगे. एक दिन उन्होंने जस्ट एक पडवळ, एक नाम की सब्ज़ी है जो मैंने पिक्चर में दिखाई, सेकेंड डोज का जो पिक्चर है वो जस्ट बॉईल करके उनको खाने के लिए दे दी. शेवग्याच्या शेंगा मीन्स ड्रमस्टिक, भेंडी, लेडी फिंगर, चवळीच्या शेंगा म्हणजे खाली त्याचं पिक्चर मी दाखवलेलं आहे. ऐसे सडपातळ मीन्स बारीक अशा भाज्यांचा खुराक, मतलब न्यूट्रिशियस डाइट उन्होंने लेखक को देने के लिए स्टार्ट किया. कोबी, कॉलीफ्लावर वगैरह बाळसेदार, मतलब अभी कोबी, कॉलीफ्लावर जैसे दिखने के लिए बहुत बड़े फैटी लगते हैं. बाळसेदार मतलब गुटगुटी, जैसे छोटा बच्चा रहता है ना
उसे बाळसं घेणारं असं म्हणतात। सो गुटगुटीत ऐसे बहुत बड़े फैटी दिखने वाले जो सब्जी है उसे उनके किचन में से उन्होंने निकाल दिया। सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नहीं, मतलब बिन साकरे का विदाउट शुगर इतनी कड़वाहट क्यों है, ये इनको पहले क्यों समझ में नहीं आई, इसके बारे में ये सोच रहे हैं। चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला। मतलब उनकी वाइफ के यहाँ से उनको खुलासा म्हणजे स्पष्टीकरण मिळालं। काय हेच ते म्हटलं ते काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच, मुळी नव्हता, मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता। म्हणजेच पुलंच्या पत्नीने सुरुवातीला त्यांना विदाउट शुगरचा चहा दिलाच नव्हता, कारण त्यांच्या घरामध्ये थोडीशी साखर बाकी होती आणि ती संपेपर्यंत त्यांनी साखरेचा चहा दिला होता। हे सगळं समजल्यानंतर पुलांना राग आला आणि ते म्हणाले म्हणजे खलास, अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होता है माझं वजन, तो ये सोच कर लेखक को बहुत दुख हुआ और उन्होंने कहा कि मैं इतना डाइट कर रहा हूँ, इतनी भी कोशिश कर रहा हूँ और मेरे वाइफ ने तो मुझे शुगर का ही टी दे दिया, मतलब कितने लैक्स में मेरी कैलोरीज मेरे पेट में गई होगी, तो अभी क्या होगा। पण सांगितलंस का नाही मला, उगीच आरडाओरडा करू नका, वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी, आणि कुणाचं मागून का खात नाही म्हणावा मी, स्वतःचं कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वजन। मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली। अभी लेखक की पत्नी ने कहा कि आप ज़्यादा चिल्लाओ मत, क्योंकि वज़न का क्या है, वो तो कम हो जाएगा, धीरे धीरे कम हो जाएगा, उसमें क्या है, और वैसे भी हम हमारे यहाँ बहुत मेहनत करके हम खाते हैं, किसी का लेकर तो नहीं खाते, ये उनका डायलॉग था। और ये बोलकर उन्होंने बच्चों के लिए कुछ लड्डू बनाए थे, वो डिश रखकर उन्होंने लेखक की तरफ देखा और कहा, माझ्या वजनक्षय संकल्पाला, वजनक्षय म्हणजे वजन म्हणजे वेट आणि क्षय म्हणजे कमी, कम होना, संकल्प उनका निश्चय, आणखी नवे सुरुंग, मतलब ये बोलकर उनका जो वजन करने का जो प्लान था, वजन कम करने का जो प्लान था, त्याला सुरुंग म्हणजे एखादा प्लान उद्ध्वस्त करणं, एखादा वेद उद्ध्वस्त करणं। सो उसको और पूरा डिस्ट्रॉय करने की कोशिश शायद उनके बोलने की वजह से हुई थी। लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात, इश्य साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात कुणी केले। तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होतो हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच। मतलब उन्होंने वो लड्डू भी खा लिए, क्योंकि शुगर के बिना टी हो सकता है तो लड्डू नहीं वह हो सकता, सो उन्होंने मीठे लड्डू खा लिए। दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड, एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ते ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊनच आले। दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात। सो उन्होंने रस्सी उड़ी खेलने की कोशिश तो की, लेकिन हुआ ये कि उनका फर्स्ट ट्राई ही लास्ट हो गया, क्योंकि फर्स्ट जो उन्होंने उड़ी जंप मारने की कोशिश की वो उनके छोटे से दीवानखाना, मतलब उनका हॉल, उस छोटे से हॉल में एक पूरा एक जंप लेना भी मुश्किल था, क्योंकि जैसे उन्होंने जो दोरी है वो ऊपर ले ली और उसके सामने जो ड्रेसिंग टेबल था उसके ऊपर जो भी मेडिसिन्स की, दवाइयों की, ऑयल की जो भी बॉटल्स थी वो सब कुछ नीचे आ गई, और दूसरी जो आधी रह गई थी वो जो दोरी है वो आचार्य बर्वे जो उनके नेबर है उनके गले में आ गई। त्यांचा माझ्यावर आधीच राग होता, मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपवास हे त्यांचे खास राखीव पुराण होते। इसका मतलब है
उनकी उनकी जो नेबर है आचार्य बाबा बर्वे, ये इनके नेबर है। लेकिन पूरी चौल के सभी लोग उनको पूछने के लिए आहे, समाचार मतलब क्या चल रहा है, बातमी काढण्यासाठी थोडक्यात ते आले होते। पण आचार्य बाबा बर्वे आले नव्हते, कारण उपासाच्या बाबतीत हे त्यांचं राखीव कुराण होतं, मतलब उसके बारे में उनको ज़्यादा जानकारी थी, ज्याच्यामध्ये त्यांना चांगला स्कोप होता, गती होती, अशी गोष्ट होती की डाएट कसं करायचं हे त्यांना चांगलं माहिती होतं। लेकिन फिर भी वो लेखक को सजेशन देने के लिए वो नहीं आए। तो अभी देखो वो आ गए हैं। हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती, मी तुम्हाला क्षमा करतो। अभी ये उन्होंने एक धमकी दे दी है कि आप ये क्या कर रहे हो, आपका तुमचं वजन बघा आणि तुम्ही वजन बघा, तुमचं वय बघा आणि तुम्ही काय करता काय, मतलब ये आपको ये शोभा नहीं देता, तुमच्या वयाला हे सगळ्या गोष्टी शोभा नहीं देत। सो इसके लिए उन्होंने धिंगा मस्ती ऐसा उन्होंने वर्ड यूज़ किया है कि आप बहुत गलत तरीके से ये कर रहे हो। क्यों? क्योंकि उनके गले में इनकी रस्सी उड़ी की एक डोरी आ गई, इसके लिए। जर तुम्ही असं केलं असतं तर तुमची धडगत नव्हती, मतलब और कुछ ऑप्शन नहीं था आपके पास कि आपको कुछ भी हो सकता था, लेकिन मैं हूँ, इसके लिए मैं आपको माफ़ी दे देता हूँ। चलो हो गया सो हो गया, पण मी हे मुद्दामून नाही केलं आचार्य। अहो वजन कमी करायच्या दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही। का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील। तो अभी लेखक ने एक स्पष्टीकरण देने की कोशिश की कि हाँ मुझसे गलती हो गई और जो डोरी है वो फंस गई आपके गले में, लेकिन ये मैंने जानबूझ के तो नहीं किया। तो उन्होंने कहा कि हाँ पता है, लेकिन ऐसा कुछ होने वाला नहीं, आपका वजन कुछ कम होने वाला नहीं है, ऐसे आचार्य बर्वे जी ने कहा। तो लेखक ने पूछा क्यों, ऐसा क्यों नहीं होने वाला? तो वो डायरेक्टली उनके मुंह पे बोल दे क्योंकि आपकी जिभेवर म्हणजे जिह्वा, आपके टंग के ऊपर आपका कोई कंट्रोल नहीं है, मतलब आप बहुत खाते हो या फिर आपके संयम नहीं है, कंट्रोल नहीं है, कॉन्सेंट्रेशन नहीं है आपका। सो ये सब बातें होनी चाहिए, ये सब कंट्रोल होना चाहिए, तभी आपका वजन कम हो सकता है, ऐसे उनका कहना था। आता या उड्या मारायला आम्ही लाज देखील सोडली हे पाहता ना बाबा। ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा। बोलणं सोडू? अजिबात। खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही। पण मला बोलावंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो। का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे। मौन ही उड्या मारायच्या दुसऱ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते। अभी मौन का मतलब है कि कुछ भी नहीं बोलना। तो उन्होंने क्या सजेशन दिया कि अगर आपको वज़न कम करना है तो आपकी जिह्वा के ऊपर, टंग के ऊपर आपका कंट्रोल होना चाहिए। इसके लिए आप बोलो ही मत, सिर्फ खाने के लिए यूज़ करो, लेकिन उसके बोलने के लिए आप बिल्कुल ही कम यूज़ करो अपनी जिह्वा, ऐसे उनका कहना था। लेकिन लेखक ने कहा कि नहीं, मुझे ये पॉसिबल नहीं हो सकता, मुझे तो बोलना ही पड़ेगा। तब उन्होंने बहुत गुस्से से कहा कि मौन तो एक शक्ति है, ये सामर्थ्य है, मतलब मौन मतलब बिल्कुल ही नहीं बोलना है, और न बोलना इसके बारे में ये महत्व बताने के लिए आचार्य बर्वे 1 घंटा मौन के बारे में ज़ोर ज़ोर से बता रहे थे, बड़बड़ा रहे थे इतनी आवाज़ में। और लेखक ने उनको कहा की पण बाबा मी बोललो नहीं तर खाऊ काय, म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय, ऐसा उन्होंने जब पूछा तब लेखक ने कहा कि मी टेलीफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला। मतलब उनकी वो नौकरी थी कि वो टेलीफोन ऑपरेटर थे, अगर वो बात नहीं करेंगे तो उनकी नौकरी कैसे कंप्लीट होगी और उन्हें पैसे कैसे मिलेंगे। मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरीची मगाशी दोरी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला। फिर बाद में उन्होंने अत्यंत कारुण्यपूर्वक मतलब बहुत दये से
कटाक्ष मतलब एक नज़र त्यांच्याकडे टाकली, म्हणजे लेखकाकडे आचार्य बर्वेने जस्ट पाहिलं की दीन अवस्थेत, कि फिर तेरा क्या होगा, तेरा तो कुछ हो ही नहीं सकता। ऐसे सोचकर उन्होंने इस नज़रिए से लेखक को देखा और ये देखने के बाद लेखक को इतना गुस्सा आया कि वो ऐसा कह रहे कि उनके हात में जो दोरीचं एक टोक होतं आणि माझ्या हातात एक टोक होतं, तर ते मी दोरी आवळली का नाही, म्हणजे थोडक्यात त्यांचा गळा दाबला का नाही, असा विचार त्यांच्या मनामध्ये जस्ट येऊन गेला। आणि हाँ ऐसा मैं का नहीं किया, इसके बारे में उन्होंने गिल्टी फील किया। ऑब्वियसली एक जोक है ये, लेकिन उनको इतना गुस्सा आया था, इसके बारे में वो बता रहे कि मुझे इतना गुस्सा आया था कि मी त्याची ती दोरी आहे ती आवळली का नहीं। सो इसके बारे में उनको बहुत दुख हुआ कि कोई भी आता है और मुझे कैसे भी सजेशंस देकर जाता है, और जब मैं ऐसा उनको ना कहता हूँ तो वो ऐसे सोचते कि तेरा तो कुछ होने वाला ही नहीं है। मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपवास वजन उतरेपर्यंत उपास। मला मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली। भरल्या ताटावरून मी उठू लागलो। बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, मी बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो। साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला। केवळ फळांवर मी जगू लागलो। लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटायला लागला। धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो। दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणामुळे व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबाव्या लागला। मतलब ये सब सुनने के बाद आचार्य बर्वे के बारे में उन्होंने सब कुछ सुनने के बाद उनको बहुत गुस्सा आया और उन्होंने सोचा कि नहीं, अभी सिर्फ उपवास और उपवास, वज़न कम करने तक सिर्फ मैं उपवास ही करूँगा। और बाद में उनको ऐसे अच्छे सपने आने लगे कि वो बहुत पतले हो गए हैं और वो सोच रहे कि वो भरल्या ताटावर में उठाव लगलो, मतलब पूरा खाने का थाली है फिर भी वो वहाँ से उठने लगे, मतलब वो कंट्रोल कर रहे थे। विदाउट शुगर, विदाउट मिल्क, विदाउट टी, ऐसा तो होता नाही आहे। ही अतिशयोक्ती आहे की बिन चहाचा देखील चहा मी घ्यायला लागलो। आणि साखर पाहिली मतलब शुगर देखने के बाद त्यांच्या अंगाचा तिळपापड, म्हणजे अतिशय राग त्यांना यायला लागला शुगर पाहिल्यानंतर। त्याच्यानंतर त्यांना लिंबाचा रस अमृतासारखा मतलब बहुत मीठा लगने लगा। बाद में धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जायला लागलो। मतलब धारोष्ण मतलब एक गरम दुधाची धार, जे डिरेक्टली दूध जेव्हा काढलं जातं ते जे डायरेक्ट असतं ना, ते धारोष्ण दूध आहे। और अंधेरी उनके यहाँ से नज़दीक होगा तो वहाँ जाकर वो वहाँ से दूध लेके आते थे। लेकिन जो रस्सी उड़ी है वो उनको बंद करने लगी, क्योंकि उनके नीचे के जो फ्लोर के जो लोग हैं वो उनसे बहुत गुस्सा हो रहे थे। दुष्टपणा म्हणजे वाईटपणा आणि आकस मीन्स मत्सर, उनको बहुत गुस्सा हो रहा था। सो उनकी कंप्लेंट की वजह से उनको वो रस्सी उड़ी छोड़नी पड़ी। 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो। कचेरी सुटली की गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो। मतलब 10 रस्सी उड़ी वो मारने लगे थे बिना रुके। यहाँ तक वो आ चुके थे और ऑफिस छूटने के बाद वो गिरगाव के रास्ते से दौड़ कर जाते थे। केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला। मतलब पौष्टिक मतलब हेल्दी, सात्विक मीन्स एक वेजिटेरियन, ऐसा उन्होंने डाएट स्टार्ट किया। जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता। माझ्यातला फरक मलाच कळत होता आणि लहान मुले बी पेरली की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे मला वाटत होते। पण ती इच्छा मी दाबून धरली। बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो। 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता, केवळ दूध। दुर्दैवाने रोज गाईचं धारुष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, म्हणून एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले। इसका मतलब है कि वो रनिंग भी करने लगे थे और ये 10-12 दिन वो ऐसा कर रहे थे, तब उनको थोड़ा डिफरेंस उनके अंदर उनको लगने लगा। जैसे छोटे बच्चे होते हैं और उनको कहा कि अभी चलो हम एक सीड लगा देते हैं, तो रोज़ वो एक ऑब्जर्व करते हैं कि कितना बढ़ गया, और वो ऐसा कोशिश करते हैं कि चलो रूट से ही देखते हैं कि कितना बढ़ गया। म्हणजे ही थोडक्यात एक मूर्खपणा असतो लहान मुलांचा, की एक हे असतं की त्यांना किती वाढलं ही एक उत्सुकता असते। तशीच उत्सुकता आपलं वजन किती कमी झालं
हे पाहण्याची पु ल देशपांडे यांची इच्छा होती, पण त्यांनी ती दाबून धरली। मतलब उन्होंने बहुत कंट्रोल किया कि नहीं नहीं, मुझे वज़न चेक नहीं करना है, मुझे एक पूरा महीना होने के बाद ही मुझे वज़न चेक करना है। और इस पूरे मंथ में उन्होंने बिल्कुल एक भी घी का थे म्हणजे ड्रॉप पण त्यांच्या पोटात गेला नव्हता, केवळ दूध, सिर्फ उन्होंने दूध लिया था। दुर्दैवाने रोज़ गाईचं धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, मतलब ये रोज़ उनको धारुष्ण मतलब रेडी मिल्क मिलने की कुछ नहीं था। इसके लिए उन्होंने क्या किया कि जो आहार मतलब जो डाइट है वो अच्छी तरह से उन्होंने रेडी रख दिया। 15 आठवड्याभरामध्ये फक्त 2 वेळाच त्यांनी साखर भात घेतला। मतलब ये सब कुछ होने के बाद 15 डेज में उन्होंने क्या खाया इसके बारे में वो बता रहे हैं कि 15 डेज में उन्होंने 2 बार साखर भात, जे फर्स्ट पिक्चर आहे त्याचं साखर भात आहे तो म्हणजे शुगर घातलेला थोडक्यात भात, राईस उन्होंने खाया। एकदा साकोजीने चोरून कोळंबी भात चारला म्हणजे गपचूपपणे दिलं, लपून छपून दिलं, त्यांना म्हणतात चारला। व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात मला खायला पाठवला होता। एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नहीं केला। मतलब उन्होंने राइस तो बिल्कुल नहीं खाया 15 दिन में, लेकिन फिर भी उन्होंने शुगर का बना हुआ साखर भात खाल्ला, त्याच्यानंतर नागपुरी वड़ा भात खाला। मतलब नागपुर की एक स्पेशलिटी है वो राइस की, जो पिक्चर में मैंने दिखाई है, तो भात त्यांनी खाल्ला। और बाद में कोळंबी भात खाल्ला, मतलब ब्रॉन्स डाल के नॉनवेज उन्होंने खाया। ये सब उन्होंने सिर्फ इतना ही, ये अपवाद है, एक्सेप्शन है कि ये इतना छोड़कर मैंने भात बिल्कुल राईस नहीं खाया। त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली। माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेत सुटत नव्हते। जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतोय हां अशी कबोली द्यायला सुरुवात केली। मतलब पहले जो उनका मजाक उड़ाते थे, ऐसे लोग ही उनको देखकर उनका एक्सेप्ट करने लगी कि हाँ पंत, आप में सच में कुछ चेंजेस है, आपका वजन कम हो रहा है। इथे आदर दुणावणे म्हणजे आदर वाढणे, डबल होणं असं त्याचा अर्थ आहे। आणि सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक नजर, एवढ्या असं लेखकाला जाणवत होतं की लेखक विचार करत होते की माझ्याकडे बघणारी जी लोकं होती, जी माझी थोडक्यात माझ्याबद्दल मस्करी करत होती, पण त्यांच्या थोड्याशा छोट्याशा नजरेतून त्यांना जाणवत होतं की हां, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता बदलला आहे। सनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हुरडावलेत असे मान्य करावे लागले। कुचकट म्हणजे कुचका, मतलब जो अच्छी तरह से बात नहीं करता है ऐसा। शेजारी म्हणजे नेबर। पंत भलतेच काय रोडावलेत का मतलब है कि आप पतले हो गए, बारीक झाले, असे एक्सेप्ट करावं लागलं। मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती। प्रशस्ती मीन्स कौतुक। भीती वाटत होती की मी ती एकाच गोष्टीची म्हणजे मुठभर मांस वाढण्याची, पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो। म्हणजे लेखकाचं आता जिकडे तिकडे कौतुक होत होतं की ते बारीक झाले होते, पण लेखकाला अशी भीती वाटत होती की मला मुठभर मांस चढण्याची, पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखं नव्हतो। मतलब क्या कि वो मुठभर मांस म्हणजे एखादी स्तुती ऐकून हुरळून जाणे, मतलब म्हणजे एखाद आपण म्हणतो ना हवेमध्ये गेला की एखादी कौतुक ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटलं की ती गोष्ट आपण अचीवच केली। तर पण असली तुरळक तारीफ, तुरळक म्हणजे अतिशय कमी, बहुत ही कम तारीफ सुनकर मी चळण्यासारखा नव्हतो म्हणजे मी त्या गोष्टीवरून हटणारा नव्हतो किंवा माझा निर्धार ढळमळणारा नव्हता। मतलब मैं डाइट कर रहा था ना, तो मैं करने वाला ही था, वो कंटिन्यू करने वाला था। इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती, व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले। मतलब इतना असामान्य मनोनिग्रह जो कॉमन नहीं ऐसा। मनोनिग्रह म्हणजे मनाचा निश्चय आणि जिव्हा नियंत्रण, मतलब उनके जिव्हा म्हणजे जीभ, त्या जिभेवरचं नियंत्रण मीन्स कंट्रोल,
उन्होंने 20 से 25 दिन रखा था और महीना भर रखा था और 20 से 25 पाउंड उनका वज़न कम होने वाला था। इसके बारे में उनको विश्वास था और इस विश्वास की वजह से उन्होंने उनके ऑफिस के सामने इस वज़न यंत्र पर पैर रखा। आनेली मतलब उस वक्त के ज़माने में कॉइन था, जैसे अभी कैसे कॉइन होते हैं वैसे कॉइन उन्होंने डाला और तिकीट निकाला। महिन्यापूर्वी याच यंत्राने माझं वजन 181 पाउंड दाखवलं होतं। 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या आणि उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन। मतलब 1 महीने का उपवास, बहुत अच्छे से उन्होंने डाइट रखा था, बिना खाए पिए, निराहार, अजीबात न खाता पीता, शास्त्रोक्त आहार मतलब बहुत अच्छे से उन्होंने डाइट किया था शास्त्र से, पद्धति से, दोरीवरच्या उड्या मतलब रनिंग किया, रस्सी उड़ी मारी, उग्र साधना बहुत तपश्चर्या की, साधना में तपश्चर्या, इसका मतलब है उन्होंने बहुत कोशिश की थी, सब करने की कोशिश की, उन्होंने एक्सरसाइज भी की थी, डाइट भी किया था, खुद के ऊपर कंट्रोल भी किया था और जो जो लोग बोल रहे थे वो सब कुछ करने की कोशिश की थी कि ताकि उनका वज़न कम हो जाए। लेकिन मिनिटभर माझा विश्वासच बसेना। 191 पॉइंट आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर हैं। 1 मिनट के लिए उनको विश्वास नहीं लगा। 191 पॉइंट मतलब 191 पॉइंट म्हणजे त्यांचं वजन 10 पाऊंडने उलट वाढलं होतं आणि त्यांचं भविष्य होतं लिहिलेलं की आप बहुत समझदार और गंभीर इंसान आहे। हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर जन्मात जाणार नाही। छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो। सो ये सब देखकर उनको वो बहुत नाराज़ हो गए और उन्होंने वो जो था उनके दिमाग में कि मुझे वज़न कम करना है वो सब कुछ छोड़ दिया। अभी वो सोच रहे कि मैं ना वज़न की चिंता करता हूँ ना मेरे भविष्य की चिंता करता हूँ और ये सब कुछ मैंने छोड़ दिया है। डाएटच्या आहारी न जा या जन्मात तर मी जाणार नहीं। और वो कह रहे कि वज़न का जो मार्ग है वो कुछ अलग ही काट्यातून जातो। म्हणजे काय, जो वज़न काटा असतो की नाही त्याचा काटा, त्याच्यावरून काहीतरी भलतंच काहीतरी कळतं, मतलब कुछ अलग ही हमें समझ में आता है, ऐसे उनका कहना है। तो ये सब बहुत निग्रह वगैरह करके बहुत सब कुछ करने के बाद भी उनका वज़न कंट्रोल नहीं हुआ है। होप सो की हे तुम्हाला हा लेसन खूप चांगला कळला असेल। मी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे। थँक्यू व्हेरी मच।